उन्मेष पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झालाय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांनी शिवबंधन मानलेले आहे। पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचाही पक्षप्रवेश झालेला आहे। उमेदवारी नाकारल्यानं आपण ही भूमिका घेतली नाही असं उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर ही लढाई स्वाभिमानाची आहे आणि याकरता म्हणून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सहभागी झाल्याचं दाखल झाल्याचं उन्मेष पाटील यांनी म्हटलंय। आमदार खासदार होणं हे उद्दिष्ट कधीच नव्हतं असं उन्मेष पाटील म्हणतात। वापरा आणि फेकून द्या, काम झालं की फेकून द्या, ही जी काय भाजपाची वृत्ती आहे, तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात उडी मारले। आणि काळजी करू नका, हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह का एकदा फिरला की मोठे मोठे जे का उंडके तरंगतात ते उंडके सुद्धा वाहून जातात, तशी भाजपची अवस्था होणार आहे। फसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही आहे आणि मला नक्कीच अभिमान आहे, विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो। अगदी गेल्या वेळेला तुम्ही होतात, आम्हाला काही चिंता नव्हती, पण आता मात्र पहिला प्रथम शिवछत्रपतींचा अस्सल भगवा हा जळगावमधून लोकसभेवरती जाणार आहे। उन्मेष पाटील यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, याबद्दलची नक्की काय कारण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। खरं तर तुम्ही विद्यमान खासदार आहात, सत्ताधारी पक्षातील आहात, दोन्ही राज्यामध्ये असेल केंद्रामध्ये असेल, तुमची सत्ता असताना सुद्धा या ठिकाणी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला, नक्की काय कारण आहेत? कोणाकडून त्रास देण्यात आला तुम्हाला? काय नक्की होतं, काय शिस्त यामागे? नाही, मला असं वाटतं की खरं आहे की राजकारणामध्ये पदासाठी काहीतरी मिळवण्यासाठी विचाराला तिलांजली दिली जाते किंवा पक्षाचा बदल केला जातो, विचारामध्ये बदल केला जातो। आज आम्ही सत्तेत जात नाही आहे, आम्ही सत्तेच्या विरोधी असलेल्या प्रवाहामध्ये येतो आहे। त्याच्यामागचं कारण जर काही असेल तर कार्यकर्ता या नात्यानं, तरुण या नात्यानं, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एक विचाराचा पाईक कार्यकर्ता या नात्यानं जर महाराष्ट्रामध्ये चुकीच्या विचाराला घेऊन राजकारण केलं जात असेल, ज्या विरुद्ध आम्ही मतं मागितली, ज्या विरुद्ध आम्ही कौल घेतला, ज्या विरुद्ध लोकांनी विश्वास दिला, ज्या महाराष्ट्राने प्रचंड ताकद दिली, नवे तर 7 लाखपेक्षा जास्त मतं, महाराष्ट्रातली 4,11,000चा लीड दिला, त्या जनतेपुढे काय विचार घेऊन जायचा? आणि म्हणून मला असं वाटतं की आमदार खासदार होण्यासाठी केवळ नाही, मान सन्मानासाठी नाही, पण स्वाभिमानासाठी महाराष्ट्रातली सज्जन शक्ती एकवटली पाहिजे। कुठेतरी राजकारणाच्या पुढे अंतर्मनाला प्रश्न विचारला पाहिजे की मी राजकारण का करतो? हे पदासाठी किंवा सत्तेसाठी हे नाही आहे, हे बदल करून समाजात काही चांगलं करता येईल का त्यासाठी आहे, हे मात्र विसरले। आणि म्हणून प्रामाणिकपणे एका सज्जन शक्तीला भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आज माझ्यासोबत प्रवेश केला आहे त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची, काँग्रेस राष्ट्रवादी जे त्या ठिकाणी या विचाराची, यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आपल्याला चांगलं काम करता येईल का या विचाराने आज आम्ही प्रवेश केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।